बीड, केज, परतूर, फुलंब्री, हिंगोली, पाथरी, हदगाव, निलंगा आणि कळंब मतदारसंघात जरांगेंचे उमेदवार मनोज जरांगे यांची मोठी घोषणा। गंगापूर, गंगाखेड, भोकरदन, कळमनुरी, जिंतूर आणि औसा मतदारसंघात उमेदवार पाडणार, जरांगेंचा निर्धार। जालन्याच्या बदनापूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघातल्या उमेदवारांना पाठिंबा देणार, जरांगेंचा निर्णय। जरांगे बारामतीला मॅनेज झालेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर आरोप, तर जरांगे तुतारीची सुपारी की सुपारी घेऊन तुतारी वाजवणार, हाकेंचा जरांगेंबाबत शरद पवार पक्षाकडे संकेत। सर्वच समाजाचे उमेदवार विरोधात उभे आहेत, त्यामुळे एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नाही, छगन भुजबळांचं वक्तव्य। तर केलेल्या विकास कामांमुळे सर्व जाती धर्माचे लोक मतं देतील, भुजबळांना खात्री। पंतप्रधान मोदींची 14 नोव्हेंबरला मुंबईमध्ये सभा, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवाजी पार्कमध्ये सभेचं आयोजन। 5 नोव्हेंबरला कोल्हापुरात महायुतीची पहिली संयुक्त सभा, महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातनं फुटणार, सभेला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 50हून अधिक सभा घेणार, एका दिवसाला 3 ते 4 सभा घेण्याची शक्यता। कुर्ल्यामधून मुख्यमंत्री शिंदेंनी फोडला प्रचाराचा नारळ, महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री मैदानात, भाऊबीजेनिमित्ताने लाडक्या बहिणींनी शिंदेंना ओवाळलं। विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचंय, मंगेश कुडाळकरांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। तर 23 तारखेला ॲटॉम बॉम्ब फुटणार, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। विरोधक लाडकी बहीण योजना बंद करणार, काँग्रेसने राजस्थानात लोकांना फसवलं, राहुल गांधींनी आश्वासनं दिली आहेत पण पैसे दिले नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। लाडक्या बहिणींना लखपती होताना पाहायचंय, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघातल्या वाडे गावात 7 नोव्हेंबरला एकाच दिवशी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची सभा, नितीन देशमुखांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे, तर बळीराम सिरस्करांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री अकोल्यामध्ये। भिवंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्या जाहीर सभा, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण विधानसभेसाठी मुख्यमंत्री मैदानात। रत्नागिरीमध्ये 5 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंची सभा, रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या 6 मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढाई। शरद पवार 7 नोव्हेंबर पासून 2 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ घेणार सभा। ठाण्यामध्ये धडाडणार मनसेची तोफ, उद्या राज ठाकरेंची ब्रह्मांड सर्कलला जाहीर सभा, राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मनसेने निवडणुकांसाठी कंबर कसली, 5 तारखेला हिंगोलीत राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन, हिंगोली विधानसभेचे मनसे उमेदवार बंडू कुटेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा। 5 नोव्हेंबरला यवतमाळमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार, वणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारासाठी सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 3 तास बंडखोरीवरून खलबतं, बैठकीत माहीम, अंधेरी पूर्वसह राज्यातील इतरत्र मतदारसंघातले बंडखोरी शमवण्यावर चर्चा झाल्याची माहिती। 90% जास्त बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त, जे उमेदवार अर्ज मागे घेणार नाहीत त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं जाईल, बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा। रायगडच्या कर्जत खालापूर मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार किरण ठाकरेंची मनधरणी करण्याचा रवींद्र चव्हाणांचा प्रयत्न, ठाकरे निवडणूक लढण्यावर ठाम, फडणवीसांशी चर्चा करणार असल्याची माहिती। लातूरच्या उदगीर विधानसभा मतदारसंघातले भाजपचे बंडखोर विश्वजित गायकवाडांची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यावर गायकवाड यांची घोषणा। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर भामरे यांचा मवियाला पाठिंबा, या मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार रावल आणि मवियाचे संदीप बेडसे रिंगणात। बंडखोरी रोखण्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांना यश, काँग्रेस उमेदवारांसमोर लढणारे बंडखोर उद्या माघार घेणार, मित्रपक्षांसमोर लढणारे बहुतांश बंडखोर माघार घेणार। इंदापुरातनं हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यानं पवारांच्या पक्षातले काही नेते नाराज, शरद पवारांकडून नाराज नेत्यांची इंदापूरमध्ये घरी जाऊन मनधरणी। हर्षवर्धन पाटलांना इंदापुरात उमेदवारी दिल्यामुळे नाराज आप्पासाहेब जगदाळेंचा राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय, दत्तात्रय भरणेंसोबत काम करण्याचा जगदाळेंचा निर्धार।
अजित पवारांनी धक्के मारून शरद पवारांना पक्षातनं बाहेर काढलं आणि चिन्ह चोरलं. पक्ष आणि चिन्हावरून आव्हाडांची टीका. मुंबऱ्यामध्ये आव्हाडांचं अजित पवारांसंदर्भात वादग्रस्त विधान. अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजे पाकिटमारांची टोळी. जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. हिंमत असेल तर नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवा. जितेंद्र आव्हाड यांचं अजित पवारांना आव्हान. आव्हाडांच्या वक्तव्याला शरद पवार सुप्रिया सुळेंचं समर्थन आहे का? सुप्रिया सुळे आव्हाडांचा थोबाडा फोडणार का? अमोल मिटकरींचा सवाल. जितेंद्र आव्हाडांची विषारी व्यक्ती अशी ओळख. संघावर टीका केल्याशिवाय मतं मिळणार नाहीत असं आव्हाडांना वाटतं. बावनकुळेंचा आव्हाडांवर हल्लाबोल. आव्हाडांना पातळी राहिलेली नाही. मतांच्या लालसेपोटी अशी वक्तव्य करतायत. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाडांनी शब्द जपून वापरावेत. छगन भुजबळांचा सल्ला. याआधी देखील चुकीची विधानं केल्यानं आव्हाड अडचणीत आले आहेत. भुजबळांचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाड घरफोड्या टोळीचे सदस्य. राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा घणाघात. पराभवाच्या भीतीने आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलंय. त्यांनी तात्काळ उपचार घ्यावेत. चव्हाणांचा सल्ला. अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांवर महेश शिंदेंनी निशाणा साधला. जितेंद्र आव्हाड तुम्ही पाकिट मारून कमावलं का? आव्हाडांनी जिभेवर तारतम्य ठेवावं. शिंदेंचा सल्ला. जितेंद्र आव्हाड महापाकिटमार चोर. रुपाली ठोंबरेंची आव्हाडांवर टीकेची झोड. निवडणुकीला सामोरं जाताना विकासाचं केलेलं एखादं काम जनतेला सांगा. ठोंबरेंचा सल्ला. बारामतीमध्ये अजित पवारांच्या गावांना भेटी. दादांच्या दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यास अजित पवारांचा नकार. कळवा मुंबऱ्यातील शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश. हिंदी भाषिक सेलच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आणि निवडणुकीच्या तोंडावर आव्हाडांना मोठा धक्का. भिवंडीमध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा. त्याआधी समाजवादी पक्ष आणि रिक्षा युनियनमधील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. लोकसभेला शरद पवारांना खुश केलं, आता मला खुश करा. अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन. साहेब त्यांच्या पद्धतीने विकास करतील, मी माझ्या पद्धतीने विकास करेन. अजित पवारांचं गावभेट दौऱ्यादरम्यान वक्तव्य. मी युतीचा उमेदवार नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार. मला जितकं दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढी माझी ताकद वाढते. शिवसेनेने उमेदवार दिला तरी मीच निवडून येणार. नवाब मलिकांना विश्वास. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात नवाब मलिक मोठ्या मतांनी निवडून येतील. भुजबळांकडून विश्वास व्यक्त. महायुतीतून विरोध असतानाही अजित पवार गटाकडून नवाब मलिकांना उमेदवारी. भाजप अमित ठाकरेंचा प्रचार करणार. अमित ठाकरे आमचा मुलगा, त्याला आम्ही निवडून आणू. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. तर सरवणकर माघार घेतील. प्रसाद लाड यांच्याकडनं विश्वास व्यक्त. फडणवीसांनी आपल्या वडिलांचा मतदारसंघ चोरला. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधेंची टीका. फडणवीसांनी भीती दाखवून शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाणांना स्वतःच्या बाजूने केलं. गुडधेंचा आरोप. ज्यांना गद्दार म्हटलं ते मुख्यमंत्री झाले. उल्हासनगरच्या भाजप जिल्हाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य. यावरून आता सेना भाजपमध्ये वादाची शक्यता. एकनाथ शिंदेंच्या जवळच्या माणसाला ईडीने ताब्यात घेतलं, त्यावेळी पक्ष फोडून आमच्यात येता की त्याला जेलमध्ये टाकू असं भाजपकडनं धमकवण्यात आलेलं. खासदार ओमराजे निंबाळकरांचा भाजपवर आरोप. शिवसेनेचा जिथे जन्म झाला तिथे विधानसभा निवडणुकीमध्ये धनुष्यबाण नाही. समाधान सरवणकरांकडून खंत व्यक्त. दादरमध्ये धनुष्यबाणाचा उमेदवार नाही ही शर्मेची बाब. सरवणकरांचं वक्तव्य. सांगोल्याच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा कायम, तर रायगड जिल्ह्यातील पनवेल अलिबाग पेंडच्या जागेवर शेकापसोबत चर्चा करायला तयार. संजय राऊतांची माध्यमांना प्रतिक्रिया. संजय राऊत शोले चित्रपटातले असरानी लोक विनोदासाठी त्यांचं बोलणं ऐकतात. बावनकुळेंची टोलेबाजी. चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार तुकाराम कातेंकडून महिला मतदारांना साडी वाटप. ठाकरे गटाच्या प्रकाश पातर्पेकर यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. आचारसंहिता भंग झाल्यानं कारवाईची मागणी. प्रकाश आंबेडकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर वेलनेस सेंटरमध्ये उपचार. प्रकाश आंबेडकर 4 ते 5 दिवसांनी पुन्हा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होणार. पालघरचे माजी आमदार अमित घोडा 48 तासानंतर नॉट रिचेबल. ऐनवेळी भाजपकडनं उमेदवारी न मिळाल्यानं जिजाऊ संघटनेचा पाठिंबा घेत भरलाय उमेदवारी अर्ज. त्यानंतर अमित घोडा नॉट रिचेबल. माजी मंत्री बबनराव घोलप यांची लेकीला नोटीस. तनुजा घोलप यांनी माहेरचं नाव न लावता सासरचं नाव लावण्याची नोटीस. तनुजा घोलप देवळालीतील अपक्ष उमेदवार. कारंजा विधानसभा मतदारसंघात प्रहारचे उमेदवार महेश चव्हाण यांची नागपूर खंडपीठात धाव. उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं नागपूर खंडपीठात धाव घेतल्याची माहिती. 11 नोव्हेंबरला होणार सुनावणी.
भाजपचे बंडखोर उमेदवार विजयराज शिंदेंनी स्वीकारलं संजय गायकवाडांचं आव्हान. महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या गायकवाडांपेक्षा एक मत जास्त घेतलं नाही तर पुढील विधानसभा लढणार नाही, शिंदेंचं वक्तव्य. माढा विधानसभेत महायुतीमध्ये कलगीतुरा. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक. कार्यकर्त्यांकडून महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात संताप व्यक्त. नांदेड उत्तरचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी फोडला प्रचाराचा नारळ. त्यावेळी प्रचार सभेकरता आकडे टाकून वीज चोरी करण्याचा प्रकार समोर. यांनी आधी पक्ष चोरला, आता वीजही चोरली, ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका. मोहोळमधील रमेश कदम यांचं शक्ती प्रदर्शन. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मुलगी सिद्धी कदमची उमेदवारी मागे घेतल्यावर रमेश कदम अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात. उस्मानाबादमधील ठाकरे पक्षाचे उमेदवार कैलास घाटगे यांच्या प्रचाराला सुरुवात. मुळगाव देव धानोरामध्ये फोडला प्रचाराचा नारळ. उस्मानाबादमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढाई. वडगाव शहरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांनी केलेला प्रचाराचा शुभारंभ. वडगाव शहरीत बापू पठारे विरुद्ध सुनील टिंगरे अशी लढत रंगणार. पुण्याच्या भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतला वाद मिटला. ठाकरे गटाच्या रवी लांडगेंनी अर्ज मागे घेत मवियाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणेंना दिला पाठिंबा. मध्य नागपूर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसने हलबा समाजातला उमेदवार न दिल्यानं हलबा समाज बांधव नाराज. रमेश पुणेकर यांची हलबा समाजाचे उमेदवार म्हणून केली एकमताने निवड. रायगडच्या अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार चित्रलेखा पाटलांना काँग्रेसचा पाठिंबा. शेकापच्या जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यावर अलिबाग काँग्रेसचा निर्णय. राज्यामध्ये 7,066 उमेदवारांचे अर्ज वैध. नांदेडमध्ये भोकरमध्ये सर्वाधिक 140 उमेदवार तर रायगडच्या महाडमध्ये सर्वात कमी 5 उमेदवार. अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. दुपारी 3 नंतर चित्र स्पष्ट होणार. यवतमाळच्या पुसद मतदारसंघातनं ययाती नाईक यांची माघार. धाकटे बंधू इंद्रनील नाईकांविरुद्धचा उमेदवारी अर्ज घेणार मागे. मात्र कारंजामधून समनक जनता पार्टीकडून निवडणूक लढणार. नागपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोलेंचा राजीनामा. बंडखोरी करत कामठी विधानसभा मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल. नाशिकच्या त्र्यंबकनाका परिसरात अज्ञातांनी लावली लाडक्या बहिणीचं होर्डिंग. अन्याय झाला की गप्प बसायचं नसतं म्हणून तुमच्या भेटीला येते तुमची लाडकी बहीण, अशा आशयाचं होर्डिंग. मंत्री गुलाबराव पाटलांची भाऊबीज साजरी. बहिणी निर्जला देशमुख यांनी औक्षण करत दिले आशीर्वाद. नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचं निधन. 17 सप्टेंबरला अपघात झाल्यानं समीर खान यांच्यावर क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार. नवाब मलिकांची मोठी मुलगी निलोफर मलिक यांचे समीर खान हे पती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणारी महिला अटकेत. 24 वर्षीय महिलेला मुंबई पोलिसांनी केली अटक. मुंबई नियंत्रण कक्षाला मेसेज करून दिली होती धमकी. काठेवाडीमध्ये अजित पवारांची भाऊबीज साजरी. बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवारांकडून भाऊबीज साजरी. बहीण सई पवारांनी केलं युगेंद्र पवारांचं औक्षण. सांगलीच्या अंजनीत रोहित पाटील यांनी साजरी केली भाऊबीज. स्मिता पाटील आणि सुप्रिया पाटील यांनी रोहित पाटलांचं केलं औक्षण. राहुल नार्वेकरांची मतदारसंघातल्या महिलांसोबत भाऊबीज साजरी. नार्वेकर महायुतीचे कुलाबा मतदारसंघामधले उमेदवार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी मोठ्या बहिणीकडे साजरी केली भाऊबीज. शेतकरी आणि सामान्य वर्ग सरकारचे लाडके घटक. महाराष्ट्रातील लाडके घटक गेम चेंजर ठरणार, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी साजरी केली भाऊबीज. शेतकरी कष्टकऱ्यांचं तुझ्या हातून भलं होवो. मोठी बहीण मीना गवते यांचा तुपकरांना आशीर्वाद. गिरीश महाजनांनी बहिणीच्या घरी जाऊन साजरी केली भाऊबीज. बहीण कीर्ती पाटील यांच्या चोपड्यातल्या निवासस्थानी दोन्ही बहिणींनी महाजनांना केली ओवाळणी. भाऊबीजेनिमित्ताने भाजपच्या विधान परिषदेतले आमदार चित्रा वाघ, प्रसाद लाड यांच्या निवासस्थानी. प्रसाद लाड यांना ओवाळत त्यांच्यासोबत साजरी केली भाऊबीज. संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी साजरी केली भाऊबीज. राजकारणात एकमेकांविरोधात असलो तरी भावा बहिणीचं नातं कायम राहणार. पाचोरेचे आमदार किशोर पाटील आणि ठाकरे गटाच्या कट्टर समर्थक वैशाली सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया. शिवसेनेत फूट पडल्यावर किशोर पाटील यांनी शिंदे गटात जाणं केलं होतं पसंत.
शहाजी बापू पाटलांची बहिणीसोबत भाऊबीज साजरी. बहिणीच्या प्रेमामुळेच जीवनात यशस्वी, शहाजी बापूंनी व्यक्त केली कृतज्ञता. भाऊबीजेनिमित्ताने पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक दागिन्यांनी सजवलं. पुरातन मौल्यवान अलंकारातील मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. सांगोला शहरातील अंबिका देवी मंदिरात दीपोत्सव. हजारो पणत्यांनी मंदिर परिसर उजळला. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दीपोत्सवात नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. मनमाडच्या विक्रम चव्हाणांनी पर्यावरणपूरक साहित्य वापरून साकारली सिंहगडाची प्रतिकृती. गडकिल्ले साकारण्याची परंपरा जपण्याचा प्रयत्न. गोंदिया शहरात दिवाळी निमित्ताने रांगोळी स्पर्धेचं आयोजन. एका कलाकाराने रतन टाटा यांच्या लहानपणाचा फोटो, नॅनो गाडी आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या रांगोळीने वेधलं लक्ष. पुण्यातल्या रावेतमध्ये भरधाव कारने एकाला चिरडलं. फेलिसिटी सोसायटी समोर तरुण फटाके फोडत असताना घडलेली घटना. अपघातात तरुणाचा मृत्यू, आरोपी फरार. नंदुरबारच्या पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात. भरधाव वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 दुचाकींना चिरडलं. अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक. चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्यानं अपघात. पुण्यामध्ये बनावट पिस्तूल दाखवून दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक. मुंबई बंगळुरूच्या मार्गावर दहशत माजवणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांची कारवाई. अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये पतीचा पत्नीवर ऍसिड हल्ला. पत्नी गंभीर जखमी, आरोपी निलेश पांडव पोलिसांच्या ताब्यात. वेंगुर्ला तालुक्यातील वेळागर समुद्र किनाऱ्यावर तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू. बेळगावचा विनायक शिंदे आंघोळीसाठी किनाऱ्याच्या पाण्यात उतरलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं घडलेली घटना. बीडमधल्या वातावरण बदलाचा कांदा पिकावर परिणाम. कांदा पिकावर करपा, मावा, कीड रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात. श्रीनगरच्या ऑल इंडिया रेडिओ स्टेशन बाहेर ग्रेनेड हल्ला. सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला, 12 जण जखमी. गुजरातमधील पश्चिम कच्छच्या लखपतमध्ये 3.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के. भूकंपाचा केंद्रबिंदू लखपत पासून 56 किलोमीटर अंतरावर. उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे हिवाळ्यामुळे आजपासून 6 महिन्यांसाठी बंद. ओंकारेश्वर मंदिर उखीमठमध्ये हिवाळी मुक्कामासाठी केदारनाथची पालखी रवाना. अवघ्या 12 वर्षांच्या धैर्या कुलकर्णीने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेलं किलीमंजारो शिखर सर केलं. पालकांशिवाय शिखर सर करणारी धैर्या देशातील पहिली लहान मुलगी. साताऱ्यामध्ये परतल्यावर धैर्याचं स्वागत. नागपूरची बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हायलो ओपन बॅडमिंटनच्या अंतिम फेरी. डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड सोबत जर्मनीमध्ये रंगणार अंतिम सामना. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पराभवानंतर जागतिक कसोटी क्रमवारीत भारताची घसरण. ऑस्ट्रेलियन संघाची पहिल्या क्रमांकावर झेप, भारत दुसऱ्या स्थानी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.